न्यू मॅनेजर, रागिणी राजे. दुसऱ्या दिवशी ते एक कमर्शियल ॲड फिल्म करणार होते. शनाया इतर मॉडेल्स बरोबर फिल्म शूट करणार होती. पण फोटोग्राफरला असं वाटलं की शनायाचा प्रेझेन्स खूपच स्ट्रॉंग आहे. जर तिथे बरेच लोक असतील तर ते फक्त तिच्या एक्सेंचरच्या विपरीत काम करतील. तर शेवटी फक्त एक मेल मॉडेल राहील. अर्ली मॉर्निंग आनंदने शनायाच्या रूमचा दरवाजा नॉक केला. पण जेव्हा शनाया दरवाजा उघडण्यासाठी आली तेव्हा तिने आनंदला आत येऊ दिलं नाही, जसं की ती काही लपवतेय. कोणी आहे का रूममध्ये? असं विचारताच आनंदने लगेच शनायाकडे पाहिलं. मी. शनाया, तू असं कसं करू शकतेस? तू त्या जर्कपासून सेपरेट झाली असली तरी तू नुकतंच आदित्यशी लग्न केलंय. तू असं कसं करू शकतेस? मला आत येऊ दे, मला आत येऊ दे. मला बघू दे की इतकं धाडसी कोण आहे जे माझ्या प्रेशियस शनायाला सिड्यूस करताय. आनंद थोडा चिडला होता. त्याच्या फोर्सने तो दार उघडण्यासाठी रेडी झाला होता. तेवढ्यात त्याच वेळी आदित्यने त्याला थांबवण्यासाठी हात पुढे केला. त्याच्या टॉल आणि फिट बॉडीने त्या दोघांनाही वेढून घेतलं. बिग बॉस, इट्स यू. आनंद सरप्राइज्ड होऊन ऑकवर्डली हसला. आदित्यने आनंदकडे पाहिलं. त्याच्या नजरेमध्ये आनंदसाठी अप्रुव्हल होतं. कारण तो असताना आदित्य शुअर होता की कोणीही शनायाच्या जवळ जाऊ शकत नाही. म्हणून एक शब्दही न बोलता तो शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये गेला. तो निघून गेल्यानंतर आनंदने बोलताना शनायाच्या हातावर रेस्ट केलं. तू मला आधी का नाही सांगितलंस? अशा इम्पॉर्टंट पर्सन समोर तू मला एम्बॅरस केलंस. मलाही काल रात्रीच समजलं जेव्हा मी रूममध्ये आले, शनाया इनोसंटली बोलली. ओ गॉड, तो खूपच रोमॅन्टिक आहे यार. प्रेसिडेंट आदित्य इतके बिझी असून पण डायरेक्ट फ्लाईट घेऊन या अशा ठिकाणी फक्त तुला कंपनी द्यायला आले. शनाया, तुझं नशीब खरोखरच बदललंय. त्या जर्क बरोबर तू घालवलेल्या इतक्या इयर्समध्ये तो तुझ्या वर्कच्या ठिकाणी कधी आला होता? आनंद लिट अप. खरंच वेगवेगळ्या लोकांमध्ये फरक आहे. आपण अजूनही शूटच्या लोकेशनवर जातो आहोत? शनायाने रिमाइंड केलं, जरी तिने काल रात्री तिला काळजी नाही असं दाखवलं होतं. आदित्य सर येत आहेत? तो येईल कदाचित, शनायाने विस्पर केलं. आदित्य एवढ्या लांब आला होता तिच्यासाठी. ऑफकोर्स तो शनायाला परफॉर्म करताना बघणं मिस करणार नव्हता. बालगंधर्व सेंटरमधला शो आधीच अनफॉरगेटेबल होता. आउटडोअर शूटमध्ये शनाया कसं परफॉर्म करेल याच्यासाठी तो एक्साइटेडली वाट पाहत होता. 30 मिनिटांनंतर तिघही शूटच्या ठिकाणी पोचले. कारण तो आपली ओळख रिव्हील करू शकत नव्हता म्हणून आदित्य फक्त दुरूनच पाहू शकणार होता. शनाया लाईट ब्लू लेस ड्रेस जो तिच्या कर्वी बॉडीला हक करत होता तो घालून चेंजिंग रूमच्या बाहेर आली. त्या ड्रेसमुळे तिचे सगळे पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट्स हायलाईट होत होते. एस्पेशली तिचे लॉंग स्लिम लेग्स जे असे दिसत होते जसं त्यांना लिमिटच नाहीये. ती एखाद्या मूर्तिकारांच्या आर्टवर्क प्रमाणे परफेक्ट दिसत होती. आजच्या शूटची थीम ब्राईड चेजिंग अ रनवे ग्रूम ही होती. पाठलाग करताना ब्राईड तिच्या पायाला एन्जॉय करते ग्रूमने नोटीस न करता. एंडला ब्राईडच्या हातात स्पार्कल करणारा डायमंड सूर्याच्या रेसच्या रिफ्लेक्शनमुळे रेनबो क्रिएट करतो, ज्यामुळे ग्रूमला त्याने ब्राईडला दिलेले प्रॉमिस आठवतात. शेवटी ग्रूम परत येतो आणि कपल परत एकत्र येतात. शनाया, इमोशन्स आज बऱ्यापैकी चेंज होतील. आर यू ओके विथ दॅट? आदल्या दिवशीचा फोटोग्राफर आजचा डिरेक्टर बनला होता आणि त्याने शनायाला त्यांची ती ड्युटी आहे म्हणून विचारलं. नो प्रॉब्लेम, शनायाने हळूच होकार दिला. डायरेक्टरने तिला पोझिशनला येण्यापूर्वीच ओके असं सांगितलं. शुड वी डू अ क्विक रन ओव्हर? इट्स नॉट नेसेसरी. शनायाने स्ट्रेट फॉरवर्डली डायरेक्टरचं सजेशन नाकारलं. जर त्याने आधी शनायाबरोबर काम केलं नसतं तर डायरेक्टरला कदाचित शनायाच्या अबिलिटीजवर डाऊट आला असता. परंतु आदल्या दिवशी तिचं प्रोफेशनलिझम पाहिल्यानंतर डायरेक्टरला तिच्यावर पूर्ण विश्वास होता.
म्हणूनच ती आवश्यक नसल्याचं म्हटल्यानंतर त्यांनी फक्त पुढे जाऊन फिल्मिंग स्टार्ट केलं. पूर्ण ॲडला स्क्रिप्ट नसल्याने त्याला केवळ 30 सेकंदाचा टाइम लागला आणि मॉडेल्सला राईट टाइमला पटकन इमोशनल स्टेटमध्ये जाणं इम्पॉर्टंट होतं. ते आता ज्या सीनचं शूट करणार होते तो सीन शनाया ग्रूमला चेस करते आहे असा होता. सो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स अर्जन्सीचे हवे होते. सुरुवातीला होपफुल आणि हळूहळू सॅडनेसमध्ये चेंज होता आणि तिला जाणवतं की ती त्याला पकडू शकत नाही. फिल्मिंग सुरू होणार होतं. कोणाच्याही मदतीशिवाय शनायाला कॅमेरासमोर तिची पोझिशन सापडली. स्लेट क्लॅप होताच शनाया गायब झाली. तिच्या जागी एक अबॅन्डन्ड ब्राईड उभी राहिली जी सगळीकडे हेल्पलेसली शोधत होती. तिचे डोळे लाल झाले पण अश्रू बाहेर पडले नाहीत. सर्वात महत्वाचं म्हणजे धावल्यानंतर ती एखाद्या पेंटिंगमध्ये ऍड करावं एवढी डिटेल्ड होती. तिचे इमोशन्स इन्क्रीज होत गेले जसं जसं तिने सर्चिंग कंटिन्यू ठेवलं. तिच्या चेहऱ्यावरची अर्जन्सी अशी दिसत होती की ती जवळजवळ पूर्णपणे बिखरेल. आदित्य दुरूनच पाहत होता. त्याला कळलं की शनाया ही डस्टनी कव्हर झालेल्या जेम सारखी आहे. ते यात काही आश्चर्य नाही की 3 वर्षांपूर्वी ती टॉपला आली होती. जर ती त्यावेळी कधीच मागे हटली नसती तर आत्ता ती किती सक्सेसफुल असती. आदित्य सर, आमची शनाया वाईट नाहीये ना? आनंदच्या डोळ्यांमध्ये एक अतुलनीय प्राईड होता. जर फक्त त्या जर्कने तिला मागे खेचलं नसतं तर आत्तापासून नो वन विल होल्ड हर बॅक. आदित्यने परत कारमध्ये बसत मस्त रिप्लाय दिला. आनंद जाणून बुजून हसला कारण त्याला माहीत होतं की शनाया पुन्हा कोणालाही तिला होल्ड बॅक करण्याचा चान्स देणार नाही. आणि निश्चितच तो त्या कारमधील व्यक्तीमुळे जास्त कन्व्हिन्स झाला कारण तो एका एम्पायरचा ओनर होता. शनायाच्या प्रोफेशनलिझममुळे शूट व्यवस्थित झालं. डायरेक्टरचा अर्ध्या दिवसाचा वेळ वाचला. डायरेक्टर शनायावर खूपच इम्प्रेस झाला म्हणून त्याने तिला तिच्या रुमर्ड प्रॉब्लेम्सचं सोल्युशन देण्याचं ट्राय केलं. मी ऐकलंय की तुझ्या सध्याच्या कंपनीला तुझ्या करिअरचे प्लॅन कसे करावे याबद्दल काहीच आयडिया नाही आहे. आर यू इंटरेस्टेड इन स्टेपिंग आउट ऑन टू अ बिगर स्टेज? शनायाने डायरेक्टरच्या हातातून बिझनेस कार्ड घेतलं परंतु नेहमीप्रमाणे नम्रपणे नकार दिला. सध्या मी जिथे आहे तिथे खुश आहे. तरीही वी विल ऑलवेज वेलकम यू. शनायाने त्याचे आभार मानले आणि आदित्यच्या दिशेने ती जाऊ लागली. पण आनंद अचानक तिचा फोन काढत तिच्या समोर आला आणि म्हणाला, आत्ता रागिणी राजे नावाच्या एका लेडीने फोन केला की ती वेदांतने तुझ्यासाठी अरेंज केलेली न्यू मॅनेजर आहे. ती पुढे म्हणाली शूट पूर्ण केल्यावर तिने लगेच परत यावं कारण वेदांत सरने तिला एका इव्हेंटमध्ये अपीअरन्स देण्यासाठी ऑर्गनाईज केलंय. इव्हेंटची डेट आतापासून 3 दिवसानंतरची आहे. मी नुकतंच त्या ब्रँडबद्दल काही रिसर्च केलाय. जरी तो एक अनब्रँडेड प्रोडक्ट नसेल तरी बऱ्याच कस्टमर्सनी खूप वर्षांपासून त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या आहेत. वेदांतला तुला नक्कीच डिस्ट्रॉय करायचंय. तिने आनंदकडून तिचा फोन घेतला आणि ती शांत राहिली. लेट्स गो बॅक फर्स्ट. आपण नंतर बोलूया. हे जे आहे त्यासाठी तू खूप हार्डवर्क केलंयस. जर आता हा जॉब ऍक्सेप्ट केला तर तू ते केलेलं सर्व काही वेस्ट जाईल. शनायासाठी आनंदचं हार्ट ब्रेक होत होतं. आनंद, तुला असं वाटतंय का की मी ह्या सगळ्यासाठी प्रिपेअर नाही केलंय ते? शनाया बोलली. वेदांत सबनिस फॅमिलीचं बॅकग्राऊंड गिव्हअप करून प्रज्ञाला चूज करेल असं तिने एक्सपेक्ट केलं नव्हतं. मी यापूर्वी म्हटलं आहे की बीइंग इन द लीड अँड नॉट बीइंग इन द लीड यामध्ये फक्त एक वर्डचा फरक आहे. 2 आउटकम्स आहेत पण एका थिन लाईननी सेपरेटेड आहे. आय वोंट प्ले द रॉंग कार्ड्स अगेन. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर आदित्य कारमध्ये बसला होता. त्यांची नजरानजर झाली आणि दोघंही एकमेकांना पाहून स्माईल देत होते. शनाया कारमध्ये बसल्यानंतर आदित्यने त्याचा फोन तिच्याकडे दिला. रागिणी राजे नावाच्या या लेडीबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मी सोहमला डेटाबेस सर्च करायला सांगितलं, जी तुझी आता नवीन मॅनेजर असेल. तिचा रेझ्युमे आणि डार्क पास्ट सगळं काही यात आहे.
वेदांतने ऑर्गनाईज केलेल्या इव्हेंटबद्दल तुला देखील माहिती आहे का? शनायाने प्रश्न विचारून आनंदकडे वळून पाहिलं. असा विचार करून की त्याने आदित्यला सांगितलं असेल, पण आनंदने पटकन त्याच्या हाताने नाही म्हणून सांगितलं. म्हणजे त्याचं ह्याच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं. या इंडस्ट्रीमध्ये मला जे फाइंड आउट करायचंय ते मी कधीही करू शकतो. शनायाला यापुढे आता सरप्राईज वाटलं नाही. आदित्य आज ह्या टॉप पोझिशनला उगाच नव्हता. तर ती त्याच्याकडे पाहून हसली. काळजी करू नकोस, तू माझ्या एनिमीशी फाईट करण्यासाठी आधीच तलवार दिलीयस. मी ते नक्कीच समाधानाने संपवेन. आदित्यने प्रतिसाद दिला नाही. त्याने फक्त शनायाच्या केसांना स्पर्श करण्यासाठी हात पुढे केला. त्यांच्या या ऍक्शन्स पाहून आनंदच्या अंगावर शहारा आला. हे दोघं, ज्यांचं लग्न आत्ता काही दिवसांपूर्वी झालं होतं, असं वाटत होतं की ते खूप वर्षांपासून मॅरिड असलेल्या कपलसारखे वागत होते. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तिघही मुंबईला परतले. प्लेनमध्ये शनाया आणि आदित्य एकमेकांच्या जवळ बसून एकमेकांना प्रेमाने बघत होते. पण प्लेन लँड होताच ते अनोळखी लोकांसारखे वेगवेगळ्या मार्गाने गेले. वेदांतने नवीन मॅनेजर रागिणी राजे हिला त्यांना एअरपोर्टवरून घेण्यासाठी पाठवलं होतं. एक्झिटच्या ठिकाणी ती न्यू मॅनेजर रागिणी त्यांची वाट पाहत उभी होती. ती 10 इंच हील्स घालून, सनग्लासेस घालून, लाईट पर्पल शिफॉन ड्रेस घालून उभीच नव्हती, तर तिच्या रिस्टवरील घड्याळाकडे ती सतत पाहत होती. ती इम्पेशंट होत होती. जसं काय रोल्स रिव्हर्स झाले आहेत आणि शनायाऐवजी ती एक इंटरनॅशनल सुपर मॉडेल असून तिला पिक करायला कोणी येत होतं. शनायाला तिच्या नावाचा एक बोर्ड दिसला. रागिणीने तो बोर्ड तिच्या पायाजवळ उभा केलेला होता. तिने त्याकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आणि आनंद बरोबर थेट एअरपोर्ट बाहेर गेली. आनंदने त्याचं हसू दाबलं. शनाया हळूहळू तिचा स्वतःचा टेम्पर क्रिएट करत होती. त्यांच्या प्रवासातल्या अर्ध्या मार्गावर शनायाला रागिणीचा फोन आला. शनाया, तू कुठे आहेस? तुझी फ्लाईट 12 वाजता येणार होती, असं वाटत नाही का? मी ऑलरेडी ऑफिसला जाण्यासाठी निघालेली आहे. शनायाने शांतपणे उत्तर दिलं. तू अरायव्हलमधून बाहेर आल्यावर मला पाहिलं नाही का? मी तुला पाहिलं ना. शनाया शांत राहिली. तिने अजिबात थोडेही इमोशन्स दाखवले नाही. मग तू माझ्याकडे का आली नाहीस? रागिणी चिडली. तू सनग्लासेस घातले होतेस. मला वाटलं की तू एअरपोर्टवर एखादा प्रोग्राम करायला आली आहेस. शनायाने टोमणा मारल्यासारखं उत्तर दिलं. काहीच न बोलता तिने फोन ठेवला आणि पुन्हा ऑफिसकडे जाताना रागिणीचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिने लवकर इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केली होती, परंतु तिचे डोळे अत्यंत शॉर्ट साइटेड होते. जरी तिने काही कलाकारांना प्रसिद्ध करण्यात मदत केली असली तरी एकतर त्यांनी पॉवरफुल लोकांचा नेहमीच अपमान केला किंवा ते रिहॅबमध्ये पाठवले गेले, तर मॅनेजर म्हणून तिला इंडस्ट्रीमध्ये फारशी प्रतिष्ठा नव्हती. यावेळेस रागिणीला प्रज्ञाने रिक्वेस्ट केली होती, कारण रागिणीने तिच्यासाठी शनायाला हँडल केलं पाहिजे अशी तिची इच्छा होती. पण कोणी अपेक्षा केली असावी? शनायाला न पाहताही ती पहिले मूर्ख बनवली गेली होती. तिने हार न मानण्याचा निर्धार केला. आफ्टर ऑल, शनाया ही आउटडेटेड मॉडेल होती. तिने रिस्पेक्ट न दाखवण्याची हिंमत कशी केली? 20 मिनिटांनंतर शनाया पुन्हा ऑफिसमध्ये परत आली. टॅलेंट एंटरटेनमेंटच्या मेन एंट्रन्सने एंट्री केल्यावर ती डायरेक्ट वेदांतच्या ऑफिसकडे गेली आणि दार उघडलं. मी तुझ्या एक्सप्लेनेशनचा वेट करतेय. शनायाने टेबलावर दोन्ही हात ठेवताना त्याला विचारलं. तर मग खरोखरच तुझ्यात आणि प्रज्ञामध्ये काहीतरी आहे? वेदांतने जे काही करत होता ते थांबवलं. क्षणभर संकोच केला, पण हळूच हा विषय बदलला. तू नुकतीच आली आहेस, इथे डायरेक्ट कशी आलीस? किती दिवसापासून हे चालू आहे? तू आणि प्रज्ञा किती दिवसांपासून एकत्र आहात? ती त्याच विषयावर सतत बोलत राहिली. शनाया,
वेदांत अचानक ओरडला. खूप झालं आता तुझं. तू किती त्रास देते आहे तुला माहिती आहे का? तू माणसांना जे आवडतं तसं का वागत नाहीस, लाईक प्रज्ञा? दररोज कोणती स्त्री तुझ्यासारखा मागे लागते? शनायाने हळूहळू तिचे हात मागे घेतले आणि वेदांतकडे बघून प्रश्न विचारले. तुम्हा दोघांना मी काय वाटते, एक खेळणं? शनाया, लेट्स ब्रेकअप. मी खरंच प्रज्ञाबरोबर आहे आणि आम्ही खरोखर प्रेमात आहोत. वेदांत शनायाशी बोलला जसं की तो त्याच्याशी काहीही संबंध नसलेल्या एखाद्या अनोळखी माणसाशी बोलत होता. तू मला दोष देऊ नकोस. प्रेमाचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. आतापासून आपलं फक्त सबऑर्डिनेट आणि सुपिरियरचं रिलेशन आहे. मी तुझा बॉस आणि तू माझी एम्प्लॉई आहेस. तिने तिच्या ओठांचा एक कोपरा वर केला. ती वेदांच्या अपेक्षेपेक्षा शांत होती. सो आय गेस मला असं वाटतं की तू मला माझ्या कॉन्ट्रॅक्टमधून रिलीज करणार नाही ना? तू गृहीत धरलं असशील जर तू मला सोडलं तर प्रज्ञा कधीच यशस्वी होणार नाही. सॉरी, तुला अजून 3 वर्ष वाट पाहावी लागेल. म्हणूनच तू त्या इव्हेंटसाठी मला अपेअर होण्याचं ऑर्गनाईज केलंय का? शनायाने सतत प्रश्न विचारले. तुझ्या करंट स्टेटससाठी हा इव्हेंट तुझ्यासाठी योग्य आहे. असं बोलल्यानंतर वेदांत त्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी परत गेला आणि काही डॉक्युमेंट्स बघायला लागला. जर दुसरं काही बोलायचं नसेल तर तू निघू शकतेस. तसंच रागिणी आता तुझी मॅनेजर आहे. आतापासून तू तिच्या ऑर्डर्स फॉलो केल्या पाहिजेत. तिची 5 वर्षांची फॅन्टसी सर्व एका जर्कवर वेस्ट गेली. शनाया म्हणू शकत नाही की हर हार्ट वॉज नॉट हर्टिंग, पण या क्षणी तिला जास्त राग वाटत होता. अनफेथफुल लोकांबरोबर काय होतं हे माहितीये का? त्यांना हॅपी एंडिंग मिळत नाही. हे शब्द बोलल्यानंतर शनायाने वेदांचं ऑफिस सोडलं. अर्थात टॅलेंट एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमधून संपवण्याचा तिचा निर्धार पूर्वीपेक्षा अधिक दृढ होता. शनाया तिच्या रूममध्ये परत आली. दरम्यान रागिणी एअरपोर्टवरून नुकतंच परत आली होती. नॉक न करता ती डायरेक्ट रूममध्ये शनायाला ओरडत आत शिरली. तुला हे माहितीये का की तू आतापासून माझी आर्टिस्ट आहेस? तुला अजूनही मॉडेल बनून आणि जॉब घ्यायचे आहेत का? तुझी माझ्याशी असं वागण्याची हिंमत कशी झाली? आर यू अ पिग? हे शब्द ऐकून शनाया अचानक तिच्या सीटवरून उठली आणि हळूहळू रागिणीच्या दिशेने पावलं टाकली. तू जे बोललीस ते पुन्हा सांग. तुझे शेवटचे 4 शब्द कोणते होते? मी विचारलं, आर यू अ पिग? रागिणीने ॲरोगंटली पुन्हा सांगितलं. शेवटचा शब्द बोलताच शनायाने खाडकन तिच्या गालावर एक ठेवून दिली होती. ही स्लॅब तुला परत लाईनवर आणण्यासाठी आहे. रागिणी स्तब्ध झाली. तिचे डोळे विस्फारले. ती परत काही फाईटबॅक करणार तेवढ्यात शनायाने तिचा फोन बाहेर काढला आणि रागिणीच्या हातात दिला. माझ्या फोनमध्ये असे असंख्य अश्लील फोटो आहेत. तू नुकत्याच सांगितल्या त्या 4 शब्दांमुळे मी निर्णय घेतला आहे त्यांना 4 मोठ्या मीडिया कंपन्यांकडे पाठवण्याचा. रागिणी एका क्षणासाठी अवाक झाली. शनायाचा अर्थ काय आहे हे बरेचसे तिला आधी समजले नाही. तिने जेव्हा खाली बघितलं तेव्हा डिरेक्टरला सिड्यूस करण्याचा तिचा फोटो बघितला. हर ब्रेन वेंट सडनली ब्लँक. हे असं असू शकत नाही. शनायाकडे हे फोटो कसे असू शकतात? ती खूपच सावध होती. हे अशक्य होतं. ते फोटो फेक होते. मला माहिती आहे की या सगळ्यामागे प्रज्ञा आहे. जर तू ओव्हरबोर्ड वागली नसती तर मी तुझ्यासारख्या साध्या मॅनेजरशी असं वागण्याचा त्रास घेतला नसता. परंतु तू कोणाबरोबर पंगा घेतेस हे तुला माहित नाहीये. रागिणी घाबरली आणि तिचे हात थरथर कापायला लागले. जर तिला माहित असतं की शनायाने तिच्या विरुद्ध ही माहिती ठेवली आहे तर शनायासाठी प्रॉब्लेम क्रिएट करण्याच्या प्रज्ञाच्या रिक्वेस्टला तिने कधीच एक्सेप्ट केलं नसतं. तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिने गुडघे टेकवले. शनाया, मला तुला असं ट्रीट करायचं नव्हतं. प्लीज फोटो रिलीज करू नकोस.
तू असं केल्यास माझं अख्खं करिअर संपून जाईल. शनायाने रागिणीकडे पाहिलं. पुढील शब्द मी फक्त एकदाच म्हणेन. जे माझ्यावर प्रथम अटॅक करत नाहीत त्यांच्यावर मी अटॅक करणार नाही. परंतु जर कोणी माझ्यावर अटॅक केला तर मी त्यांना नरकातून परत कधीच येऊ देणार नाही. आजपासून तुझं काम व्यवस्थित कर आणि मी माझं काम करेन. जर तुला स्कीम्स करून गेम खेळायचे असतील तर मलाही खेळण्यात आनंदच होईल. पण परिणाम काही फोटोज रिलीज करण्याइतके सोपे राहणार नाही. या क्षणी शनाया विशेष आणि दबदबा निर्माण केल्यासारखी दिसत होती. रागिणीला रिप्लाय कसा द्यावा हे माहीत नव्हतं. ते तर म्हणाले होते की शनाया पुशओव्हर होती. मला समजलंय. मला काय करावं आणि काय करू नये हे मला माहितीये. शनायाच्या चेहऱ्यावरील लुकमुळे रागिणी पूर्णपणे घाबरली होती. थोडा राग शांत झाल्यानंतर शनायाच्या इमोशन्स तिच्या नॉर्मल कामनेसना परत आल्या आणि तिचा आवाज बोलताना परत थोडा इंडिफरंट झाला. जेव्हा तिने रागिणीला विचारलं की मला इव्हेंटसाठी कधी स्टेजवर जायचंय, तू जातेस? शनाया काय विचार करते आहे हे रागिणीला समजू शकलं नाही. कधी जायचंय सांग मला, शनायाने पुन्हा विचारलं. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.